आपण रन केला आपण okay, enter name, for example ABC, and we get the output hi ABC. Okay, next example बघा, इथं आपण काय केलंय, इंटरेस्ट ह्याचं सेम एक्झाम्पल आहे. इथं आपण काय करतोय, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतोय. त्यासाठी आपल्याला तीन गोष्टीची गरज आहे. एक म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, सेकंड म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, आणि थर्ड म्हणजे टाइम. तर त्या आपण तिन्ही काय घेतल्यात, युजर कडून घेतलाय आणि इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करून प्रिंट केले. आता हा प्रोग्राम आपण करूया. मग इथं फाईल घेऊया, न्यू, याला सेव्ह करू. पहिला इथं नेम दिलं फंक्शन इंटरेस्ट डॉट पी वाय. ओके, आता इथं मी फंक्शनला नेम देऊ आपण एस इंटरेस्ट. ओके, आता आपल्याला तीन गोष्टीची गरज आहे. एक म्हणजे पी, दॅट इज प्रिन्सिपल अमाऊंट, देन रेट ऑफ इंटरेस्ट आणि टाइम. या तीन व्हॅल्यू आपण घेतल्या. रिटर्न करताना आपण काय करणार, पी इंटू आर इंटू टी, इंटू टी, आणि याला आपल्याला डिवाइड करायचं 100 ने. ओके, असं तो डिवाइड केलं ना. येस, आता इथे आपल्याला युजर कडून प्रिन्सिपल अमाऊंट, रेट आणि टाइम घ्यायचा आहे आपल्याला. तर आपण इथं त्याच व्हॅल्यूला असाइन करू, पी इंटिजर. युजर कडून आपल्याला इनपुट घ्यायचंय म्हणून आपण इनपुट फंक्शन यूज केलं. आणि इथं आपण युजरला मेसेज दिला, एंटर प्रिन्सिपल अमाऊंट. ओके, त्यानंतर रेट घ्यायचा आहे आर. मग इथं मी इंटिजर मध्ये पुन्हा कन्वर्ट केला, इनपुट एंटर रेट. नेक्स्ट आपल्याला टाइम घ्यायचा आहे. सो आय राईट हिअर टी, आणि आपण इंटिजर मध्ये कन्वर्ट केला. आणि इथं लिहिलं एंटर टाइम पिरियड. आता हे केल्यानंतर आपल्याला ते फंक्शनला इथं एस अंडरस्कोर इंटरेस्ट देऊया म्हणजे कन्व्हिनियन्स साठी. आता इथं आपल्याला प्रिंट करायचं आहे. प्रिंट इथं आपण करू सिंपल इंटरेस्ट इज, इथं कॉमा, आणि इथं आपण फंक्शन कॉल करू एस अंडरस्कोर इंटरेस्ट. इथं आपल्याला तीन पॅरामीटर पास करायला लागतील, पी कॉमा आर कॉमा टी. ओके, हा प्रोग्राम आपण सेव्ह केला. आता रन करून बघूया. एंटर प्रिन्सिपल अमाऊंट, फॉर एक्झाम्पल 5000, देन एंटर रेट, समजा 10, period 1 year. So here we get the interest is 500. बघा एकदम सिंपल होता प्रोग्राम. यामध्ये आपण काय घेतलं, युजर कडून तीन व्हॅल्यू घेतल्या, पी आर टी. पी फॉर प्रिन्सिपल अमाऊंट, आर फॉर रेट ऑफ इंटरेस्ट, अँड टी फॉर टाइम पिरियड. आणि त्यानंतर आपण काय केलं, फंक्शन कॉल केलं आणि त्यामध्ये हे तीन पॅरामीटर पास केले, पी आर टी. ते कॉल केलेले आपण इथं व्हॅल्यू त्या असाइन झाल्या. आणि त्यानंतर इथं आपण फॉर्म्युला यूज केला, पी इंटू आर इंटू टी डिवाइड बाय 100. जी काय व्हॅल्यू येईल ती रिटर्न केली. रिटर्न केलेली व्हॅल्यू इथं असाइन झाली जिथं फंक्शन कॉल केले तिथे. आणि आउटपुटला आपल्याला दिसलं सिंपल इंटरेस्ट इज, आणि इथं त्याची कॅल्क्युलेट केलेला इंटरेस्ट आपल्याला शो झाला. असे आपण
n नंबर ऑफ प्रोग्राम्स करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता बघा आपल्याला इवन ऑड फाइंड आउट करायचं युझिंग फंक्शन. इथं मी न्यू घेतला, इथं लिहिलं इवन ऑड. ओके, आता इथं आपल्याला एक नंबर लागेल म्हणून इथं n घेतला. आता इथं आपण इथं कंडिशन दिली इफ n mod 2 इज इक्वल टू 0 जर असेल तर काय करा, रिटर्न डबल कोड मध्ये इवन. इथं मी घेतलं एल्स रिटर्न डबल कोट मध्ये ऑड. ओके, आता इथं आपल्याला काय करायला लागेल, हे फंक्शन कॉल करायला लागेल. इथं मी लिहिलं प्रिंट द रिझल्ट इज किंवा द नंबर इज द गिवन नंबर इज. त्याआधी आपल्याला युजर कडून नंबर घ्यायला लागेल. इथं मी फंक्शन कंप्लीट करतो इवन ऑड आणि इथं n पास करू आपण, पण त्याआधी युजर कडून आपल्याला नंबर घ्यायला लागेल. म्हणून मी इथं लिहिलं n इज इक्वल टू इंटिजर इनपुट मध्ये एंटर नंबर. ओके, तर हा नंबर आपल्याला मिळेल. प्रोग्राम आपण सेव्ह करू. फंक्शन इवन डॉट पाय. ओके, युजर कडून नंबर घेतला, त्यानंतर आपण काय केलं, फंक्शन कॉल केलं इवन ऑड नावाचं. त्यामध्ये तो नंबर पास केला. जो काही नंबर युजर देईल तो इथं कॉपी होईल. इथं चेक करेल n mod 2 इज इक्वल टू 0 आहे का, असेल तर इवन रिटर्न करेल, अदरवाइज ऑड रिटर्न करेल. ओके, मॉडला आपल्याला सिम्बॉल यूज करायचा आहे. मॉडचा सिम्बॉल काय, %. ओके, आता आपण रन करू. एंटर नंबर, फॉर एक्झाम्पल 15 दिला. द गिवन नंबर इज ऑड. पुन्हा एकदा आपण एखादा नंबर चेक करू. फंक्शन यस हियर, आणि आपण रन केलं. एंटर नंबर 20 मी एंटर केला, रन केला. एंटर नंबर 20, the given number is even. ओके, तर हे आपण फर्स्ट टाइप मध्ये रिक्वायर्ड पॅरामीटर मध्ये आपण असे एक्झाम्पल करू शकतो. इथं सिंपल ऍडिशनचा प्रोग्राम केलाय. आता इथं बघा एकच पॅरामीटर पास केलाय 10, आणि इथं 2 पॅरामीटर्स घेतलेत. तर इथं एरर जनरेट होईल की मिसिंग 1 रिक्वायर्ड पोझिशन पॅरामीटर. आता हा पण बघू आपण प्रोग्राम. आता या प्रोग्राम मध्ये बघा आपण फंक्शन राईट केलं कॅल्क्युलेट नावाचं, त्यामध्ये 2 पॅरामीटर रिक्वायर्ड आहेत, आणि पास करताना आपण एकच पॅरामीटर पास केलाय. तर आपल्याला एरर कसं जनरेट होतं बघा. फंक्शन एरर अंडरस्कोर पॅरामीटर डॉट पाय. आता हा प्रोग्राम आपण रन करूया. आपल्याला एरर आला दॅट मिसिंग 1 रिक्वायर्ड पोझिशन आर्ग्युमेंट. जर आपण इथं पॅरामीटर अजून एक पास केला तर हा प्रोग्राम सक्सेसफुली रन होईल. पुन्हा रिटर्न केलेलं आपण प्रिंट केलंच नाही. मग आपण इथं राईट करू प्रिंट ए बी, प्रिंट a प्लस बी.
येस, हिअर वी गेट द रिझल्ट. त्याला 2 पॅरामीटर रिक्वायर्ड होते, आपण एकच पॅरामीटर पास केला तर आपल्याला पॅरामीटर एरर जनरेट होईल. ठीक आहे, तर इथं आपला फर्स्ट टाइप संपलाय, रिक्वायर आर्ग्युमेंट्स. सेकंड अजून बरंच राहिलंय आपलं. ओके, पुढचं बघूया आपण डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. आता सेकंड टाइप आहे हा डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. आता ज्यावेळी डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणजे ज्याची व्हॅल्यू आपण फिक्स असते ते ऍज अ पॅरामीटर म्हणूनच आपण पास केलेले असते, तर त्याला म्हणतात डिफॉल्ट आर्ग्युमेंट. आता इथं बघा एक्झाम्पल मध्ये प्रिंट मी नेम कॉमा एज, माय नेम इज नेम, ही व्हॅल्यू आपण जी काय दिली आहे युजरनी ती येईल इथे. आणि एज इज, आता इथं आपण बघा ज्यावेळी फंक्शन कॉल केलंय तर तिथं आपण फक्त नेम दिलंय, एज दिलेलं नाहीये. एज आपण ऍज अ फंक्शन पॅरामीटर म्हणून पास केले, म्हणून ह्याला म्हणतात डिफॉल्ट आर्ग्युमेंट. ज्यावेळी एखाद्या पॅरामीटरची व्हॅल्यू फिक्स आहे तर त्यावेळी ऍज अ डिफॉल्ट म्हणून आपण पास करू शकतो, तर त्याला म्हणतात डिफॉल्ट आर्ग्युमेंट. आपण त्याचं एक्झाम्पल चा प्रोग्राम बघूया आपण. हा कॉपी केला आणि फाईल न्यू फाईल, तर हा सेव्ह केला डिफॉल्ट आर्ग्युमेंट नावाने .py. आता यामध्ये बघा इथं फंक्शन आपण प्रिंट मी नावाचं लिहिलंय, त्यामध्ये नेम आपण दिलंय एबीसी आणि एज 22 हे ऍज अ फंक्शनला पॅरामीटर. हा पॅरामीटर जो आहे ह्याला म्हणतात डिफॉल्ट आर्ग्युमेंट. इथं पॅरामीटर मध्येच आपण त्याची व्हॅल्यू असाइन केली. ओके, माय नेम इज एबीसी आणि एज इज 22. आता सपोज जर इथं मी एजला काय व्हॅल्यू दिली नसती तर एरर जनरेट झाला असता, कारण की इथं 2 पॅरामीटरची गरज आहे. ओके, तर याला म्हणतात डिफॉल्ट पॅरामीटर. त्याचं सेम अजून एक एक्झाम्पल दिलंय, नेम आणि एजेस त्यामध्ये प्रिंट केलंय. नेक्स्ट आहे बघा व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स. तर व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट आपण कशासाठी यूज करतो तर ज्यावेळी आपल्याला पॅरामीटरची लेंथ माहित नाही, म्हणजे किती पॅरामीटर आपण पास करणार आहे, तर जर आपण इथं स्टार यूज केला तर दॅट मीन्स इट्स अ फ्लेक्झिबल. आता बघा इथं एक्झाम्पल दिलंय बघा, प्रिंट मी स्टार नेम्स. किती नेम आहे युजर कडून येणार आपल्याला माहित नाही, आपण इथं किती 4 पास केले, याला म्हणतो आपण व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स. याचं एक्झाम्पल आपण बघूया. कॉपी केलं मी हे, इथं पेस्ट केलं, या प्रोग्रामला नाव दिलं व्हेरिएबल लेंथ .py आणि सेव्ह केलं. हा प्रोग्राम मध्ये बघा इथं काय केलंय, प्रिंट मी फंक्शन आपण कॉल केलंय आणि याच्यामध्ये 1 2 3 4 नेम पास केले. तर ते काय होणार, इथं स्टार नेम मध्ये काय होणार ते कॉपी होणार. इथं व्हेरिएबल लेंथ साठी आपल्याला स्टार हे सिम्बॉल यूज करायचं. इट मीन्स इट्स अ व्हेरिएबल नेम पॅरामीटर. आणि आपण काय केलं, टाइप द पास आर्ग्युमेंट इज कॉमा टाइप आणि नेम्स त्यामध्ये पास केले. त्यानंतर इथं काय केलं बघा आपण प्रिंट. आता आपल्याला ते प्रिंट करायचे म्हणून आपण फॉर मध्ये घेतले, फॉर नेम इन नेम्स आणि प्रिंट काय केलं, नेम प्रिंट केले. त्यामुळे आउटपुटला आपल्याला हे नेम प्रिंट झालेले दिसतील. आपण प्रोग्राम रन करूया. एक्सपेक्टेड इंटेंडेड ब्लॉक जर असं हा असा पाहिजे. ओके, अँड हिअर वी गेट द रिझल्ट. आर्ग्युमेंटचा टाइप आला टप्पल, आपण पॅरामीटर पास केलेत म्हणून. आणि आर्ग्युमेंट्स कुठले, जॉन, डेव्हिड, स्मिथ आणि निक, याला म्हणतात आपण व्हेरिएबल आर्ग्युमेंट्स. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट आहे keyword arguments. Python allows us to call the function with the keyword arguments. The kind of the function call will enable to pass the arguments in the random order. The name of the arguments is treated as the keywords
and match in the function calling definition. If the same match is found, the values of the arguments are copied into the function definition. आता एक example बघूया बघा. इथं काय दिले? Definition function name आणि message pass केलाय. Print the message with the name and message. आता इथं आपण जस्ट काय केलं? व्हॅल्यू ज्या काय आल्या ऍज अ पॅरामीटर म्हणून त्या इथं काय केलं आपण प्रिंट केल्या. त्याआधी आपण काय केलं? फंक्शन कॉल केलं. फंक्शन त्याचं नाव आहे FUNC. हे फंक्शन कॉल केले. नेम इज इक्वल टू जॉन अँड मेसेज इज इक्वल टू हॅलो. आता हे काय होणार? नेमची व्हॅल्यू जॉन, इथं जॉनला असाइन होणार आणि इथं हॅलो ही मेसेजला असाइन होणार आणि आउटपुटला आपल्याला दिसणार प्रिंटिंग द मेसेज विथ नेम, म्हणजे इथं व्हॅल्यू येणार जॉन अँड त्याचा मेसेज जो आहे तो हॅलो. प्रिंटिंग द मेसेज विथ जॉन अँड हॅलो. आता सपोज आपण आता हे काय सेमच होतं. आपण बघूया हा प्रोग्राम. इथं फाईल घेतलं, न्यू फाईल. कीवर्ड फंक्शन, कीवर्ड पॅरामीटर नाव देऊ आपण .py. प्रोग्राम सेव्ह केला. म्हणजे काय गरज नाही, इट्स अ कमेंट. हा प्रोग्राम आपण आता रन करूया. प्रिंटिंग द मेसेज विथ जॉन अँड हॅलो. आता या प्रोग्राम मध्ये काय आहे बघा, फंक्शन आपण कॉल केले, नेम इज इक्वल टू जॉन अँड मेसेज इज इक्वल टू हॅलो दिले. तर नेम काय होणार? इथं नेमला कॉपी होईल, मेसेज इथं मेसेजला आणि आउटपुटला आपल्याला दिसेल. हे सिंपल एक्झाम्पल होतं. नेक्स्ट बघा. आता ऑर्डर जर आपण डिफरंट दिली तर काय होतं बघा. आता इथं आपण सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला मागाशा एक्झाम्पल प्रमाणे. इथं आपण सिंपल इंटरेस्ट कॉल केला, त्यामध्ये टी ला व्हॅल्यू 10, आर ला व्हॅल्यू 10 आणि पी इज इक्वल टू दॅट इज प्रिन्सिपल अमाऊंट 1900. ओके. तर त्यानंतर काय होणार? या व्हॅल्यू इथं कॉपी होतील. पण पास करताना बघा आपण कशा व्हॅल्यू केल्या? फर्स्ट वी गिव्ह द व्हॅल्यू ऑफ टी दॅट इज टाइम ऑफ इंटरेस्ट. आपण रेट ऑफ इंटरेस्ट दिला नेक्स्ट आणि देट प्रिन्सिपल. हा सिक्वेन्स काय आहे? सिक्वेन्स रॅन्डम आहे, म्हणजे टी, आर आणि पी दिलाय आणि इथं त्या व्हॅल्यू काय आहेत? पी, टी आणि आर आहेत. ओके. जरी आपण अशा व्हॅल्यू दिल्या तरी सुद्धा तो आपल्याला काय करेक्ट आउटपुट देतो, कारण इथं आपण त्या पर्टिक्युलरली असाइन केलाय. टी ला 10, आर ला 10 आणि पी ला 190. हा सिक्वेन्स जरी मॅच नसला तरी पण आपल्याला आउटपुट देता करेक्ट, बिकॉज इट्स अ कीवर्ड आर्ग्युमेंट. बघूया प्रोग्राम आपण. इथंच आपण कॉपी पेस्ट करू, प्रोग्राम रन करून बघू. हिअर वी गेट द रिझल्ट. आता रिझल्ट का आला? कारण इथं आपण पर्टिक्युलर व्हॅल्यू असाइन केल्या. ओके. जर आपण टी इज इक्वल टू असं वगैरे दिलं नसतं तर मग पी ची व्हॅल्यू 10 झाली असती, टी ची 10 झाली असती आणि रेट ऑफ इंटरेस्ट 19900. आता हे बघितलं आपण तर आपल्याला सेम व्हॅल्यू आली, कारण की कॅल्क्युलेशन मल्टिप्लिकेशनला काही फरक पडत नाही. ओके. पण त्या जर आपण प्रिंट व्हॅल्यू केल्या तर पी ची व्हॅल्यू काय झाली? 10 झाली. प्रिन्सिपल अमाऊंट 10 झाली, टी ची व्हॅल्यू 10 झाली आणि रेट ऑफ इंटरेस्ट 1900 झाला. ओके. याला म्हणतात कीवर्ड आर्ग्युमेंट्स. आता आणखीन एक्झाम्पल दिलेत त्याचे. आपण प्रॅक्टिकल सेशनला एक्झाम्पल बघू. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे स्कोप ऑफ द व्हेरिएबल. दोन व्हेरिएबलचा स्कोप, हे दोन टाईपचे स्कोप असतात. फर्स्ट असतो ग्लोबल व्हेरिएबल आणि सेकंड आहे लोकल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबलचा स्कोप हा पर्टिक्युलर फंक्शन पुरता राहतो आणि ग्लोबल म्हणजे पूर्ण प्रोग्राम पर्यंत त्याचा स्कोप राहतो. त्यांना म्हणतात ग्लोबल व्हेरिएबल्स. आता एक्झाम्पल बघा लोकल व्हेरिएबलचं. इथं फंक्शन इथं लिहिलंय डीएफ प्रिंट मेसेज नावाचं फंक्शन राईट केलंय आणि त्यामध्ये लिहिलंय मेसेज हॅलो आय एम गोइंग टू प्रिंट अ मेसेज. आणि इथं आपण काय केलं? प्रिंट आणि मेसेज, तो मेसेज जो काय आहे तो प्रिंट केला आपण आणि इथं फंक्शन कॉल केलं. ओके. आता इथं कॉल केल्यानंतर हे फंक्शन एक्झिक्यूट होईल आणि आउटपुटला आपल्याला दिसेल. आणि नेक्स्ट आपण बाहेर काय केलं? प्रिंट मेसेज केलं.
आता हे मेसेज जो व्हेरिएबल आहे हा फंक्शन मध्ये डिफाईन केलाय म्हणून याला लोकल व्हेरिएबल म्हणतात. आउटसाइड द फंक्शन तो आपल्याला त्याला काहीच व्हॅल्यू असाइन होत नाही आणि तो आपल्याला काय देईल, एरर देईल. बघूया हा प्रोग्राम. आम्ही प्रिंट केला इथं, सेव्ह केला. याला नाव देऊ आपण लोकल फंक्शन किंवा लोकल स्कोप म्हणून .py. आता हा प्रोग्राम सेव्ह केला. आता इथं बघा या प्रोग्राम मध्ये काय होतंय, इथं आपण प्रिंट मेसेज नावाचं फंक्शन लिहिलंय आणि ते इथं काय केलंय, कॉल केलंय. ज्यावेळी आपण कॉल करतोय त्यावेळी काय होणार, हा मेसेजला आपण काय असाइन केलंय, हॅलो आय एम गोइंग टू प्रिंट अ मेसेज. ओके, आणि त्यापुढे लिहिलंय प्रिंट मेसेज. इथं वर लिहूया आपण. ओके, आणि त्यानंतर काय लिहिलंय, प्रिंट मेसेज केलाय. आता हा जो काय मेसेज येतो आहे असा इथं प्रिंट होईल. त्यानंतर काय केलंय, आउटसाइड द फंक्शन आपण तीच मेसेजची व्हॅल्यू इथं प्रिंट करायला गेलं आउटसाइड द फंक्शन तर आपल्याला एरर येईल. बघा यामध्ये आपल्याला इथं एरर आला. मेसेज काय आहे, मेसेज व्हेरिएबल काय आहे ते त्याला समजत नाहीये, कारण तो हा मेसेज केलाय तो इनसाइड फंक्शन डिफाईन केलाय. आता हाच जर आपण इथून कट करून या फंक्शनच्या बाहेर जर दिला असता, म्हणजे इथं आपण जर डिफाईन केला असता आणि आता प्रोग्राम रन केला तर आपल्याला दोनदा तो प्रिंट झालेला दिसला, बरोबर ना. म्हणजे त्यानं फंक्शन मध्ये पण प्रिंट केला आणि फंक्शनच्या बाहेर पण प्रिंट केला. बिकॉज इट्स अ ग्लोबल व्हेरिएबल, त्याचा स्कोप पूर्ण प्रोग्राम भर राहतो. आणि तो जर मी फंक्शन मध्ये डिफाईन केला तर इट्स अ लोकल व्हेरिएबल, त्याचा स्कोप फक्त फंक्शन पुरता राहतो. ओके, तुम्हाला इथं डिफरन्स समजला असेल, लोकल स्कोप आणि ग्लोबल स्कोप. ओके, तर इथं आपला फंक्शन पार्ट एंड झालाय पायथॉन मध्ये. युजर डिफाईन फंक्शन्स आपण त्यानंतर पॅराम फंक्शन कसं डिफाईन करायचं, कसं राईट करायचं, कॉल